अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 15 मिनिटं भेट घेतली। या भेटीमध्ये माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक यांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सध्या दोन महत्त्वाचे मुद्दे राज्यभरामध्ये आहेत। पहिला मुद्दा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। तर दुसरा मुद्दा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व मुंबई महानगरपालिकेसाठी जर नवाब मलिक करणार असतील तर ते युतीत नको अशी मुंबई भाजपची इच्छा आणि त्या अनुषंगाने सुद्धा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती आहे। या दोन मुद्द्यांवर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 15 मिनिटं भेट झाल्याची माहिती आहे। या भेटीमध्ये माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक यांच्या संदर्भात चर्चा झाल्याची सध्याची माहिती। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जागा वाटपांची चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर काल जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची बैठक झाली होती। त्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला कुठेतरी डावललं गेल्याचं पाहायला मिळालं। नवाब मलिक हाच एक विषय त्यांच्यासमोर होता आणि त्यामुळे या बैठकीला अजित पवार यांना बोलवलं नसल्याची माहिती समोर आली होती। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज अजित पवार यांनी स्वतः देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती। नवाब मलिक यांच्या नावाला अजित पवार यांचा देखील पाठिंबा आहे, मात्र भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मात्र या नावाला पाठिंबा देत नसल्याचं आम्ही मुंबईमध्ये महायुती असेल, मात्र महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष ह्या निवडणुकीमध्ये एकत्रित नसेल जो नवाब मलिक जर समोर असतील तर। त्यामुळे आता नवाब मलिक यांना पाठिंबा दिला जातोय का महायुतीमध्ये, मुंबई शहरामध्ये महायुती एकत्रित लढते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे जे आहेत ते कालपासून नॉट रिचेबल येत आहेत। नाशिक सत्र न्यायालयाने त्यांना जी न्यायालयाकडून शिक्षा जी आहे ती सदनिका घोटाळा प्रकरणी ती कायम ठेवलेली आहे आणि याच प्रकरणासंदर्भात असेल किंवा नवाब मलिक यांच्या नावाला जो विरोध होतोय त्या प्रकरणासंदर्भात आज अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ही भेट 15 मिनिटं झाली। 15 मिनिटं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांचा विषय असेल, येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा नवाब मलिक यांच्या नावाला जो विरोध केला जातोय त्या संदर्भात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांची भेट घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र यावर देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल। येणाऱ्या ज्या आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्या निवडणुकांमध्ये महायुती ही एकत्रित लढणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण नवाब मलिक यांच्या नावाला वारंवार विरोध केला जात आहे आणि या संदर्भात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यामुळे आजच्या काही तासामध्ये असेल किंवा आजच्या ह्या दिवसभरामध्ये नवाब मलिक यांचा जो नावाला विरोध होतोय तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र आज मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे, या बैठकीमध्ये देखील काही चर्चा होण्याची। धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या सविस्तर